नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला दाखवणार आहे इथे पॅटीसची रेसिपी. तर सिम्पलमध्येच सांगते. तर इथे मी अशा प्रकारे ह्याच्यामध्ये सर्व बारीक करून घेतलं होतं आणि बटाटे टाकले होते उकडवायला. तर बारीक करून काय घेतलं होतं, तर कांदा घेतला होता, मिरची घेतली होती, कोथिंबीर, आलं, लसूण आणि कढीपत्ता हे सगळं एकजीव करून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर बारीक केलेले बटाटे होते त्याच्यामध्ये मी ॲड केलं. ॲड केल्याच्यानंतर एकजीव करून घेतलं. मोहरीचा पण तडका दिला होता का भाजीला, तर का की टेस्ट येण्यासाठी. तर अशी मी ब्रेडवर थापली होती भाजी व्यवस्थित आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. मी पॅटीस बनवत होती, तर इथे असं सगळं तयार करून घेतलं होतं. त्याच्यानंतर मग गरम करायला तेल ठेवलं होतं. असे पॅटीस तयार केले होते. जास्त काही हार्ड काम नाही आहे, इझी आहे, फक्त व्यवस्थित यायला पाहिजे. तर अशा प्रकारे आले होते, एक नंबर झाले होते. भाजी तर अप्रतिमच तयार झाली होती. त्याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची मी फोडणी दिली होती तडतडवून तेलामध्ये सेपरेट. त्याच्यानंतरच ती भाजी मग मी ब्रेडला लावली होती. बघू शकता तुम्ही इथे कशी अशा मस्तपैकी. आणि त्याच्याबरोबर मी मिरची पण फ्राय केली होती आणि मी टॅमॅटोच्या सॉसबरोबर खाल्ली होती. अशा प्रकारे आपले ब्रेड झालेत पॅटीस. तर बघू शकता इथे मिरची पण फ्राय केले. आवर्जून नक्की तुम्ही कधीतरी करून बघा. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. वेगळं काहीच नसतं त्याच्यामध्ये. तर इझी असतं. रोज रोज बाहेरचं आणून खाण्यापेक्षा हे खाल्लेलं बरं असतं. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा.